एक एकर मध्ये 36 क्विंटल 50 किलो तयार झालं. 3 एकरचं ठेवलं. अच्छा 3 एकरचं तरी म्हणलं तरी मग बघा ना 3 एकरचं 10 क्विंटल तरी ठेवलं असेल ना. हां 30 क्विंटलची चौथाई म्हणलं तर 7-8 क्विंटल ते झालं. हो हां 7 क्विंटल ते झालं. आणि हे 36 मग 42च्या पुढे गेलं. 42-44. हां वा छान मस्त निघालं. हां 50 गुंठे 1.25 एकर. अच्छा अच्छा. तर कोणाची ट्रीटमेंट वापरता का तुमचं तुम्हीच करता? बरं 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 ठीक. तिकडे 2 एकर आहे का? अच्छा. तर आमची सर्विस अशी आहे की आमची शेतीशाळा आहे प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक म्हणून. हां रामपुरी माहिती आहे तुम्हाला? मानवत तालुक्यातली. तर बालूरच्या पलीकडून मानवतच्या पलीकडून रामपुरी. हां तर रामपुरी म्हणून तिथं एक शोध प्रशिक्षण संस्था आहे आणि ती शेतकऱ्याला अगोदर शिकवती. हां हां शिकवती उत्पादन काढून देते. हां आणि नंतर तुमच्याकडून पैसे घेते. अगोदर 1 रुपया घेत नाही. हां आणि दुसऱ्या कंपन्या जे आहेत ना त्या अगोदर पैसे मागतात. आम्ही रुपये मागत नाही. आमचं उत्पादन आहे 40 क्विंटल. 40 क्विंटल जर शिजून तुमच्या रानात आम्ही जर काढून दिलं उत्पादन हां तर आम्ही 10,000 रुपये घेणार. हां एकरी. हां ही आमचं टार्गेट आहे. आमची अशी टार्गेट आहे आमचं 10,000 घेणार. त्याच्यात काय देणार? त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शिकवणार मार्गदर्शन देणार. म्हणजे आम्ही तुमच्या 15 दिवसाला तुमच्या रानात येऊ कोणती किडे तुम्हाला पाहू आणि कोणत्या किडीला कोणतं औषध लागतं ते तुम्हाला सांगू. तुम्ही तुमच्या दुकानावर आणायचं. हां आमच्याकडून घ्या असं आम्ही म्हणणार नाही. आमचे बी दुकानं येतं पण आमच्या दुकानावर जर तुम्हाला म्हणलं या तर तुम्ही काय म्हणता यायचा सेल होण्यासाठी यायची विक्री होण्यासाठी की हां कुठून बी आणा आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही. हां फक्त कसं आहे की आमच्या ज्या ड्रेंचिंग आहे तुम्हाला बाहेर ज्या 3,000 रुपये 2,000 रुपये लागतात हां त्या ड्रेंचिंग तुम्हाला शासकीय अनुदानामध्ये कमी रेटमध्ये आम्ही देतो तुम्हाला. आणि त्याचे रिझल्ट जर मार्केटपेक्षा जर चांगले असले हां तरच ती तुम्ही घ्यायची नाही तर घ्यायची बी नाही. हां हे बाकी काही नाही. अशी आमची सेवा आहे बघा ही. आता सांगतो ना तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आता तुम्ही काय काय केलं काय काय नाही ते सांगणार का 2-3 एकर सांगणार? असं नाही आम्ही एकराचं सांगणार मग त्या हिशोबाने तुम्ही 2-3 एकराचं करा ना. 1 एकरचं समजा दिलं की आम्हाला माहिती होतं. हां आम्ही 1 एकराचं सांगणार. हां बाकीचं मग तुम्ही तुमच्या हिशोबाने करा काय अडचण नाही. आता तुम्ही अगोदर काय काय टाकलंय काय काय नाही त्याचा डाटा मला सगळा द्या. त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं काय नाही करायचं. बघा पहिले सुपर फॉस्फेट म्हणजे बेडवर टाकला. हां किती बॅग टाकला? 5 बॅग टाकला. 5 बॅग. 5 बॅग म्हणजे दुसरे ते गृहवस्त्र ते काहीतरी पुढे असते. हां किती पुढे टाकले? 2 पुढे टाकले. 2 पुढे टाकले. हां पुन्हा काय टाकलं? पुन्हा काय नाही टाकलं. अच्छा सुपर फॉस्फेट फक्त 2 बॅग म्हणजे 100 किलो. हां आणि लावगण करते वेळेस वीज प्रक्रिया केली गावचीनं. हां बस याच्यापेक्षा नंतर काही टाकलं नाही. अच्छा तर आता काय करायचं माहिती आहे का? आता याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आता हे तुम्हाला जे दिसतंय पानावर हां हे जे इकडे बघा हे वाकडे तिकडे पान दिसतंय एक. हां दुसरी गोष्ट हे करपा दिसतंय. हां आणि तिसरी गोष्ट पोंग्यावर हां हे फंगल इन्फेक्शन दिसतंय. हां हे व्हायरस. याच्यासाठी आपल्याला काय करायचं की झाडाला काय लागतंय अगोदर हे समजून घ्या. झाडाला लागते तर बघा 13 प्रकारचे खतं. हां तर त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य 3 आहेत. नत्र स्फुरद पालाश. दुय्यम अन्नद्रव्य 3 आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्यूट्रल हे 7 आहेत जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन असे 7 आहेत. तर आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का? आपल्याला हे सुधारण्यासाठी याला आपल्याला पोषण देण्यासाठी आपल्याला येतं कंटेस सगळे टाकणं गरजेचं असते. हां तर आपल्याला काय करायचं की जसं समजा लहान बाळ आहे तर लहान बाळाला आपण काय करतो की त्याला चटणी भाकर किंवा ठेसा भाकर देतो खायला नाही देत. हां आपल्याला भूक लागली तर आपण खाऊ शकतो पण लहान बाळाला दूधच पाजावं लागतं किंवा बिस्किट वगैरे असं काही द्यावं लागतं. हां तर समजा हे जे आता झाड आहे हां की हे झाड जर्मिनेशन झालं पण आपल्या सॉईलमध्ये याला जेवढं पाहिजे तेवढं अन्न खायला नाही. हां त्याच्यामुळे तुम्हाला हे वाकडं तिकडं पान दिसायला लागलं. हे फंगल इन्फेक्शन वगैरे यायला लागलं
ही क्रॉप डिसीज यायला लागली आणि इथं हिचं इन्फेक्शन आहे, सॉईल इन्फेक्शन. हां पोंग्याचं. तर हे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, याला नॅचरल डोस द्यावा लागतंय. हां नॅचरल डोस म्हणजे तयार अन्न. फवाऱ्यात का हां हाणायचं का ड्रिचिंग आता ड्रेंचिंग करायची, फवाऱ्यात नाही हाणायचं, कारण ते अन्न आहे ना, खत आहे. खत आपण फवारतो का नाही, आपण खत बुडाला टाकतो. तर ते अन्नद्रव्य आहे, म्हणजे खाद्य आहे. तर खाद्य काय करायचं, एकतर ड्रिपनं सोडायचं. आपण ह्या ड्रिपनं सोडू शकतो एक तर, नाहीतर मग फवाऱ्याचं नोजल काढायचं आणि सरळ याच्यावर धार लावायची. आता तुम्ही जर ड्रिप टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ड्रिपनं सोडता येतं. जे न ड्रिपनं अजून टाकलेलं नाही, समजा वैतीला अडचण येते, हां तर वैतीला अडचण येते म्हणून काही जणांनी ड्रिप टाकलं नाही अजून, तर त्यानं काय करायचं, नवजेल काढायचं फवाऱ्याचं आणि सरळ धार लावायची. सरळ धार लावायची 2 तासाच्या मधात. आता आपलं ड्रिप आहे तर आपण ड्रिपनं सोडू शकतो. हां तर त्या ड्रिपनं आपण त्याला लागतं ह्युमस बघा 5 लिटर एकरी. तर ह्युमस 5 लिटर आणि बायोपॉवर 5 लिटर. 10 लिटर मध्ये तुम्हाला 1 एकराला पाणी लागतंय समजा कमीत कमी 100 ते 150 लिटर. 100-150 लिटर आपल्याला ड्रेंचिंगला 100 ते 150 लिटर पाणी. तर 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये हे सगळं औषध कालवायचं, हां मिक्सायचं करायचं आणि डायरेक्ट सोडून द्यायचं ड्रिपनं. तुमची आमची ड्रेंचिंग असते महिन्याला. हां 1 महिन्याला. तर आता समजा तुमची आता ही पहिली गेली सुरुवातीची. आता ही दुसऱ्या ड्रेंचिंग पासून सुरू होईल. अजून तुम्हाला 4 ड्रेंचिंग लागते ना बघा, 4 ते 5 बस, याच्या पुढे नाही. हां तर अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमचं उत्पादन 40 टन प्लस येईल आणि पुन्हा क्वांटिटी 1 नंबर जबरदस्त राहते. आणि राहिला प्रश्न आमच्या फीसचा, तर आमची 40 क्विंटल वाळून झाल्याशिवाय फीस नाही. हां तेच आहे, बाकी काही नाही. बाकी तुमचा प्लॉट छान आहे, डेव्हलप केला मस्त. तुम्ही स्वतः मेहनत करता ना. हां स्वतः केलं तर स्वतः करता म्हणूनच एवढं चांगलं आहे सगळं व्यवस्थित. परस्पर म्हणजे धंदा नाही होत. बघा ना आता एवढी मातोडी कोणी लावत नाही. आणि नाही मस्त लावली माती करून खोऱ्याने लावली म्हणजे याला सपोर्ट भेटला. हो आता नंतर पाळी शेंगाला जेवढा सपोर्ट भेटन तेवढं जारवा फुटणार. पूर्ण मातोडी त्याचं हे असते. हां जारवा फुटणार आणि जारवा जर फुटला चांगला तर झाड स्ट्रॉंग होणार. आमची गेल्या वर्षी बी अशी एवढा झाली. बरोबर मस्त झाली. घ्या मग नंबर आपला. हो घेतो तुमचा नंबर. तुम्ही कुठं प्रॉपर कुठले? मी प्रॉपर रामपुरी. मी शेलूला राहतो. आणलंय का? हां आणलेलं आहे. आणलंय म्हणजे मग त्याला टाका ना तुम्ही.